एक्सएनएसचं अकाउंट एम-टी5 ला कसं अटॅच करायचं बघा, फुल प्रोसेस सांगतो. आता पहिली गोष्ट एक्सएनएस वरती आपण आलो आहे. इथं माझं अकाउंट दिसतंय बघा, अकाउंट बॅलन्स दिसतोय. डिटेल्समध्ये या. डिटेल्समध्ये आल्यानंतर सेटिंगमध्ये या. सेटिंगमध्ये आल्यानंतर खाली बघा लॉगिन दाखवतंय. लॉगिन आयडी जो आहे तो दाखवतोय. त्याखाली सर्व्हर दाखवतंय बघा, एक्सएनएस एम-टी5 रिअलचा 8वा. सर्व्हर खूप महत्वाचा आहे. एक्सएनएस रिअल 8 महत्वाचा आहे. ते पण लक्षात ठेवा. लॉगिन आयडी कॉपी करून घ्या. आता कशावर येणार आहे? एम-टी5 ला येणार आहे. एम-टी5 ला आल्यानंतर बघा सिंपल आहे इथं 3 लाईनवरती क्लिक करा. अकाउंट सेक्शन आहे. गेट स्टार्टेड वरती क्लिक करू शकता किंवा इथं प्लस अकाउंटवरती क्लिक करा. फाइंड ब्रोकर म्हणतंय. सर्च काय करणार आहे? एक्सएनएस टेक्नॉलॉजी. काय सर्च करायचं? एक्सएनएस टेक्नॉलॉजी. एक्सएनएसचं लय काय काय ते बघा. आपल्याला पाहिजे एक्सएनएस टेक्नॉलॉजीवालं. टेक्नॉलॉजीवरती क्लिक करा. लॉगिन म्हणतंय. लॉगिनला इथं लॉगिन आयडी पेस्ट करा. रिअलचा सर्व्हर आपला किती होता? 8वा होता. कुठे गेला 8? हां, 8वा सर्व्हर आलेला आहे. आता पासवर्ड टाकायचा आहे. मी पासवर्ड टाकून घेतो गपचूप. आता सिंपली लॉगिन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉगिन वरती क्लिक करा आणि हे बघा अकाउंट बॅलन्स इथं आपला आलेला आहे. बघा काही वेळेस तुमचं ऑथरायझेशन फेल येईल. पहिलं रिझन सर्व्हर असेल, दुसरं रिझन पासवर्ड असेल आणि जर तुमच्या ह्याच्यामध्ये जर इथं सर्व्हर दाखवत नसेल, तर तुम्ही बघा तुम्ही काय करता तुम्हाला सांगतो. प्लस अकाउंटवरती क्लिक करता. खाली आहे ब्रोकरचं नाव येतं एक्सएनएस टेक्नॉलॉजी तिथून घेता. त्याच्यामुळे तुमचा सर्व्हर तिथं दाखवत नाही. तुम्ही फाइंड ब्रोकरवरती क्लिक करा. एक्सएनएस टेक्नॉलॉजी पूर्ण नाव सर्च करा. असं सर्च करा मग इथं येईल ते मग याच्यावर क्लिक करा. मग इथं सगळे सर्व्हर तुम्हाला शो होऊन जाईल. प्रत्येकाला सर्व्हर वेगळा भेटतो. तुमचा कोणता भेटलेला आहे ते एक्सएनएस वरती जाऊन तुम्ही बघायचं आणि मग लॉग इन करायचं. ओके. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.